नमस्ते, मी सुजाता भाले. नमस्ते, मी सुजाता भाले, ओंकार विद्यालयाची प्रधानाचार्य आहे. गेल्या 21 वर्षांपासून ओंकार विद्यालयाचा कौतुक सोहळा हा नाविन्यपूर्ण उपक्रम साजरा होतो. पंचकोश विकासावर आधारित यामध्ये विविध 21 प्रज्ञा पुरस्कार विद्यार्थ्यांना दिले जातात. प्रत्येक मूल हे वेगळं आहे आणि प्रत्येक मुलामध्ये काही ना काही वेगळी क्षमता आहे, कौशल्य आहे. याच्यावर विश्वास ठेवून हे पुरस्कार आम्ही देत असतो. किती विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले? प्रत्येक वर्गातल्या 10 विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळतात. कमीत कमी 10 असतात, तसे तर 21 पुरस्कार आहेत. काही गटनिहाय पुरस्कार असतात, तर काही हे वर्गनिहाय पुरस्कार असतात. यामध्ये मल्टिपल इंटेलिजन्स म्हणजे भाषा, गणित, विज्ञान, बुद्धिमत्ता, खेळ, रंग, कला अशा विविध क्षेत्रातले पुरस्कार आपण मुलांना देत असतो. भारतामध्ये जसे पद्म पुरस्कार किंवा पद्मश्री या धर्तीवरती जे पुरस्कार दिले जातात, त्याची जाणीव या मुलांना आत्तापासून शालेय जीवनामध्येच आम्ही मुलांना करून देत असतो. किती छान कार्यक्रम झाला. किती दिवस पहिले तयारी होती? याची तयारी साधारण 1 महिना आधीपासून सुरू होते. यामध्ये खरं तर विद्यार्थ्यांना वर्षभर याच्या सगळ्या नोंदी केलेल्या असतात आणि या नोंदींचा एक बैठक घेऊन अहवाल घेतला जातो आणि मग त्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचं गुणांकन बघून त्याला ते पुरस्कार दिले जातात. फक्त मुलांनाच नाही, तर याच्यामध्ये पालकांना देखील पुरस्कार असतात. आज या पुरस्कार वितरणाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांना काय संदेश देणार आहात? प्रत्येक मूल वेगळं आहे आणि आपल्या मुलाच्या क्षमता ओळखून त्याला तुम्ही वाव दिला पाहिजे. त्याच्या मताचा आणि कलांचा आदर केला पाहिजे. शाळेबद्दल काय सांगणार? शाळेमध्ये कशी सुविधा विद्यार्थ्यांसाठी? नवीन शैक्षणिक धोरण हे 2020 ला आलेलं आहे, पण ओंकार विद्यालयामध्ये हे धोरण 2005 सालापासून अस्तित्वात आहे. पहिलीपासून संस्कृत विषय, 4 भाषा शिक्षण, 4 कला या अनुषंगाने प्रत्येक विद्यार्थ्याचा वैयक्तिक विकास या शाळेमध्ये घडवून आणला जातो. टोटल किती स्टाफ कसं तुमचं? किती स्टाफ? तसा एकूण स्टाफ हा 40चा आहे. 10वीच्या 10 बॅचेस बाहेर पडलेल्या आहेत. 10 वर्गांचा आतापर्यंतचा 100% निकाल ही परंपरा आमची कायम टिकून आहे. आज काही विद्यार्थ्यांनी परफॉर्म पण केला का? नाही, आजच्या दिवशी परफॉर्मन्स नसतो. त्यासाठी आमचा सप्तरंग सोहळा हा नाविन्यपूर्ण वेगळा उपक्रम असतो, ज्यामध्ये वर्षभराचा एक विषय ठरवलेला असतो आणि त्यावर विद्यार्थीच लेखन करतात. त्यांचं सादरीकरण असतं, वाचन म्हणजे नृत्य, नाट्य, संगीतिका यावर सगळ्यांकडे तुम्हाला मुलंच दिसतील. मुलंच सहभाग घेऊन हे सादर करतात. एकदा शाळेचे नाव, ऍड्रेस सांगा. शाळेचं नाव आहे ओंकार विद्यालय. शाळा आहे शरणापूर फाटा, प्रज्ञापुरी, गट नंबर 17, वंजारवाडी रोड या ठिकाणी शाळा आहे. आमच्या शाळेमध्ये फक्त अभ्यास एका अभ्यास ही भूमिका नसून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी वर्षभर प्रयत्न केले जातात. या 21 पुरस्कारांसाठी अगदी पहिल्या दिवसापासून शेवटापर्यंतचा तो प्रयत्न असतो आणि त्यातच फलित म्हणजे आजचा हा कौतुक सोहळा. I am from Onkar Vidyalaya. I am a teacher of English, and I appreciate when I come on this school. In this school, there is Gurushri Puraskar also, because the school not only appreciate the students but also appreciate the teachers. ओंकार विद्यालयाची अजून एक विशेषता म्हणजे तिथे वराहमीर विज्ञान केंद्र विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी घेतलेला हा एक उपक्रम आहे. तिथे डिस्प्ले मॉडेल्स पण आहेत. कार्यशाळा घेतो रविवारी. प्रात्यक्षिकातून जास्तीत जास्त शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल? वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा ह्या हिशोबाने या कार्यशाळा घेतल्या जातात. त्यात वेगवेगळे विषय विज्ञानाशी संबंधित वेगवेगळे विषय हाताळले जातात आणि हे सगळं प्रात्यक्षिक स्वरूपात असतं. प्रॅक्टिकली असतं. थिअरी नुसतं थिअरी नसतं. विद्यालयामध्ये इतर शाळेमध्ये सर मॅडम म्हणतात, पण आमच्या शाळेची एक वैशिष्ट्यपूर्ण बाब किंवा कौतुकास्पद बाब आहे की आमच्या शाळेमध्ये आम्ही सगळ्यांना एकमेकांना मुलं सुद्धा आणि ताई दादा सुद्धा एकमेकांना ताई दादा म्हणतात. हो, आरती अंतर्गत त्या मुलांना सुद्धा दिला जातो किंवा डोनेशनच्या मुलांचं उपलब्ध करून देतात. वर्षभर अजून आपल्या शाळेतून कोणते उपक्रम राबविले जातात? आमच्या शाळेमध्ये एक असा विषय घेतला जातो आणि त्या विषयाअंतर्गत संपूर्ण वर्षभर त्या विषयाला धरून
वेगवेगळे उपक्रम घेत जातात. म्हणजे आता निबंध स्पर्धा असेल, वेदिका स्पर्धा असेल, कथाकथन असेल, वक्तृत्व असेल, अशा प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात. तुमचं नाव सांगा. नमस्ते, मी दीपाली भाले ओंकार विद्यालयात गेल्या 14 वर्षापासून शिक्षिका म्हणून काम करते. शिक्षणासोबत ओंकार विद्यालय सामाजिक उपक्रमही राबवत असतं. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी संघाला 100 वर्ष झालेत. तर त्या 100 वर्षानिमित्त सप्तशक्ती संगम हा जो कार्यक्रम आहे याच्यात मुख्यतः शाळेमध्ये महिला शिक्षिका आहेत आणि त्यांनी मिळून हा सप्तशक्ती संगमाचे अनेक कार्यक्रम आम्ही समाजासाठी घेतलेले आहेत. नीता गडगावकर. शाळेला मी 21 वर्षापासून शाळेमध्ये आहे आणि शाळा ही जशी मोठी होत आहे तसतसे वेगवेगळे उपक्रम हे पण आपण सामाजिकसाठी घेऊन राहिलेलो आहे. मुलांचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रमुख उद्देश आहे आणि मुलांनी छोट्यातले असं नाही की इंजिनियर डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही, तर आमचे विद्यार्थी कोणी कला क्षेत्रात गेलेले आहे, कोणी खेळाच्या क्षेत्रात गेलेले आहे. आज मोठ्या मोठ्या पोस्टवर आमचे विद्यार्थी आहे. आज भारताकडून आमची राशीजा खेटे ही फ्रान्समध्ये गेलेली आहे टुरिझम करायला. आमचा प्रभंजन कुलकर्णी आहे, तो जपानमध्ये आहे, ॲस्ट्रॉलॉजी करतो आहे. म्हणजे असे नाही, मराठी शाळा आहे म्हणजे मुलं महेश मालखरे ईडी झालेला आहे आमचा, आज चंदीगडला तो कार्यरत आहे. म्हणजे मुलांनी असं नाही की मराठी माध्यमच्या शाळेत आहे म्हणजे सीबीएसई घेतलं म्हणजे समोर गेलं पाहिजे असं नाही, तर मातृभाषेतून शिक्षण ते सर्वात उत्तम आहे आणि ते सर्वांनी केलंच पाहिजे असं आमची नेहमी पालकांना संदेश राहणार आहे.